नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावी ही विनूला कुंडीमध्ये झाड कसं लावायचं हे शिकवते. तिचा चिखल करून ते कसे भरायचं आता शिकवल्यावर विनू सावीचे आभार मानतो आणि दोघेही एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर सावी ही त्या कुंडीवर माझे बाबा लवकर येणार असे खडून लिहिते. विनू म्हणतो की सावी इथे पण तू तेच लिहिलं? त्यावर सावी म्हणते हो मग जेव्हा तोपर्यंत माझे बाबा येणार नाही तोपर्यंत मी असंच लिहित राहणार. म्हणतो की अगं सावी, मी आश्रमात होतो ना तेव्हा मला असंच वाटायचं की माझे खरे आई बाबा मला भेटतील. त्यावर सावी म्हणते की तसंच झालं ना विनू? त्यावर विनू म्हणतो हो. विनू म्हणतो की सावी, तुला तुझे बाबा नक्कीच मिळतील आणि त्यासाठी मी देवाकडे दररोज प्रार्थना करेल. मिनी काकू, राजश्री आणि ऋतुजा तिघेही दीपावलीच्या कामाची यादी करत करत बोलत असतात. थोड्यात इकडे सावी आणि विनू ती रोपाची कुंडी घेऊन घरामध्ये येऊ लागतात तर काकूच्या त्या कुंडीला धक्का लागून ती कुंडी खाली पडते. ती कुंडी फुटते तर रुक्मिणी काकू ही रागाने सावीकडे बघू लागते. तर रुक्मिणी काकू ही सावीवर ओरडत म्हणते की काय चालू आहे हे आणि बघता येत नाही का आपण काय करतोय ते. त्यावर सावी म्हणते की विनूची मोठी आजी, त्यामध्ये चूक माझी एकटीची नाहीये, आपल्या दोघींची सुद्धा चूक आहे. माझं जसं लक्ष नव्हतं ना तसं तुमचंही लक्ष नव्हतं. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की आगाऊपणाने उत्तर देऊ नकोस. म्हणते की तुझ्याशी काय बोलते मी, जाऊ दे. ते की डॉक्टर सिंधू सावंत बाहेर या, असं काकू सिंधूला हाक मारते. तेवढ्या सिंधू तिथे येते आणि सिंधूला सांगते की त्या कुंडीकडे बोट दाखवत, बघा तुमच्या लेकीचे प्रताप, त्या साडीवर सुद्धा कसा चिखल उडावला हे बघा. सिंधू हे सर्व बघू लागते. त्यावर सिंधू म्हणते की सावी म्हणते की आई, चूक फक्त माझ्या एकटीची नाहीये. विनूच्या मोठ्या आजीचे जसं लक्ष नव्हतं ना तसंच माझं पण लक्ष नव्हतं म्हणून आमची टक्कर झाली. ते ऐकून मात्र ऋतुजा म्हणते की आगाऊ आईची आगाऊ मुलगी. आणि सावी गळ्याला हात लावून म्हणते की आई, हे मुद्दामून नाही केलं मी. रुक्मिणी काकू म्हणते की मी खोटं बोलते का? गाणे काकू ही सावीचे तोंड धरू लागते. त्यावर विनू म्हणतो की आजी तू असं करू नकोस, असं बोट करत. तर काकू म्हणते की विनायक, आताच्या आता तुझ्या रूम मध्ये जा, नाहीतर या मुलीला मी लगेच घराच्या बाहेर काढेल. नंतर नाईविलाजाने विनू आतमध्ये जातो. म्हणती बघितलं का तुझ्या मुलीने काय केलं? त्यावर सिंधू म्हणते की माझी मुलगी कधीच खोटं बोलत नाही आणि मुद्दाम ती दुसऱ्याचं कधीच वाईट करत नाही. सिंधू म्हणते की तिच्याकडे बघून जर वाटत असेल तिची चूक असेल, तिच्या वयाकडे तरी बघा तुम्ही. रुक्मिणी काकू म्हणते की तू डॉक्टर नाही वकील व्हायला पाहिजे होतं. आणि त्यावर सिंधू म्हणते की मला वाटतंय हे उगाच हा विषय आपण वाढवायला नको. परत ऋतुजा म्हणते की सिंधू, या आगाऊ मुलीचे बाबा कोण आहेत तिचे? लगेच सिंधू रागाने ऋतुजाकडे बघत म्हणते की का उत्तर देऊ मी तुमच्या या प्रश्नाचं? काय संबंध आहे तुमचा? ऋतुजा म्हणते की काही संबंध जर नसला तरी संबंध आहे, पण तिला तरी माहित आहे का तिचे बाबा कोण आहेत? सिंधू म्हणते की कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. मिनी काकू म्हणते की सिंधू, तू माझ्या घरात उभी आहेस, माझ्याच घरात उभी राहून माझ्याच माणसावर ओरडतेस, मी हे खपून घेणार नाही बरं का. काकू म्हणते की मी तुला जे नियम लिहून दिले आहेत ते तुझ्या लक्षात आहे ना? त्यावर सिंधू म्हणते की माझे नियम सगळे लक्षात आहे काकू. मला मधुताईंनी विनूच्या ट्रीटमेंटसाठी बोलवलं नसतं तर आणि मी इथे कधीच आलीच नसते आणि राहिलीच नसते. सिंधू म्हणते की पुन्हा जेव्हा माझ्या मुलीशी तुम्ही असं वागाल त्याचे परिणाम वाईट होतील. व रुक्मिणी काकू म्हणते की तू माझ्या नातवावर फुकट उपचार करत नाहीये आणि त्यासाठी राघवनी तुला कोरा चेक दिला होता आणि तो पण आगाऊ दिला होता. बँक चेक दिला होता सिंधू, पण तू तो फाडून टाकला. आपण कसं माझ्या लेकी तुमच्या पैशांची किंमत 0 असल्याचे राघवला सांगू चेक फाडला हे आता सिंधूला आठवते. सिंधू म्हणते की मी तुमच्या नातवाची ट्रीटमेंट करायला पैसे घेत नाही, मी इथे राहण्याचे भाडे देते, देखील तुझ्या तोंडून ऐकायचं नाही सिंधू, असं काकू म्हणते. काकू म्हणते की हे भाडं जर तुला भरायचं नसेल ना सिंधू तर तुला माझ्या दरवाजे बंद असतील, ताबडतोब बाहेर निघून जायचं आणि माझ्याशी आणि माझ्या कुटुंबासोबत असं बोलायचं नाही, असं काकू ठणकावून सिंधूला सांगते. व सिंधू ही सावीला घेऊन तिथून निघून जाते. तर ऋतुजा म्हणते की वा काकू वा, मास करणाऱ्या सिंधूचा मास फक्त तुम्हीच उतरवू शकता. नंतर रागाने सिंधू 30,000चं पॉकेट घेऊन येते आणि समोर धरून म्हणते की पूर्ण 30,000 रुपये आहे तुमच्या या 7 स्टार घराचं भाडं, तेही आगाऊपणे मी दिलं आहे. सिंधू म्हणते की तुमच्या नातवाला मी शब्द दिला आहे म्हणून मी
हा अपमान सहन करते नाही, तर तुमचा हा अपमान सहन करण्याची, तुमच्या बरोबर संबंध ठेवण्याची सुद्धा मी गरज दाखवली नसते. त्यामुळे इथून पुढे तुम्ही माझ्या मुलीला बोलण्या अगोदर विचार करायचा काकू, असं सिंधू रुक्मिणी काकूंना सांगते. तर सिंधू ही सावीला घेऊन बेडरूम मध्ये येते आणि सिंधूचा हात धरत म्हणते की सावी, मी तुला किती वेळा सांगितलं, मस्ती करत जाऊ नकोस, आपण लोकांच्या घरी राहतोय. नंतर सावी ही कान पकडून सिंधूची माफी मागते. तर सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं आणि सिंधू विचार करते की सावी, ती फक्त विनूची नाही तर तुझी सुद्धा आजी आहे, मी तुला कसं सांगू. सावीकडे बघून सिंधू विचार करते की हे घर, हे माणसे तुझे आहेत सावी, आणि हे बाबा देखील तुझे आहे, हे मी तुला कसं सांगू. मंगेश हा सिंधूच्या फोनवर व्हिडिओ कॉल करतो. वर सावी म्हणते मंगूचा फोन, आणि फोन उचलते आणि सावी म्हणते मंगू बघ ना रे, आईला तू समजाव ना. वर मंगेश म्हणतो की आता काय केलं आईने, तिला सांग ना, रडू नकोस, ती तुझं ऐकेल. फोन घेत सिंधू म्हणते की बोल ना रे. तेव्हा मंगेश म्हणतो काय झालं सिंधू. तेव्हा सावी म्हणते की ती विनूची डेंजर आजी नाही का, ती आईला बोलली. सावी म्हणते की आम्ही आल्यापासून ती सारखी आईवर चिडते. नंतर मंगेश हा सावीला खेळण्यासाठी जायला सांगतो. सावी गेल्यानंतर सिंधूला मंगेश म्हणतो की तुम्ही रत्न पारख्यांच्या घरी राहता का. सिंधू म्हणते की विनूसाठी. मंगेश म्हणतो की त्यासाठी तुम्हाला तिथे राहण्यासाठी काय गरज आहे. मंगेश म्हणतो की सिंधू, तुला राहण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, तर मी तुला माहित आहे ना विनूला बरं करण्याचं प्रॉमिस केलंय. मंगेश म्हणतो ठीक आहे, त्यासाठी तुला तिथे राहण्याची काहीच गरज नाही. मंगेश म्हणतो की तू तिथे राहत असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही. मंगेश म्हणतो की सिंधू, माझी एक आवडती वस्तू हरवली, बहुतेक पुण्यातच हरवली आणि आता ती पडली. आणि सिंधू ही हसत. तेव्हा मंगेश म्हणतो की असंच हसत राहा सिंधू. मंगेश म्हणतो की तुझी बॅटरी कधीही डाऊन होत झाली ना तर पॉवर बँकला फोन कर. त्यावर सिंधू अजूनच खुश होऊन हसू लागते. नंतर सिंधू म्हणते की विनू आता ब्लेड शिवाय चालायचं शिकला आहे. समर कॅम्प मध्ये आलेला विनू आणि आताचा विनू खूप वेगळा आहे. त्यावर मंगेश म्हणतो की रिअली सिंधू. तर सिंधू म्हणते हो, तो आता कुठे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करतो ना, आणि त्यांनी पुढेही करायला हवं. त्यावर मंगेश म्हणतो की नक्की करेल सिंधू. तर दुसरीकडे राघव आणि मधू बाहेरून येतात. तेव्हा राजश्री पुढे येत म्हणते की आलात का, खूप वेळ लागला. तेव्हा मधू म्हणते की विनूची औषधं शोधायला खूप वेळ लागला. राजश्री म्हणते की औषधं कालच आणली होती ना. राघव म्हणतो की नाही, आज काही नवीन औषधं लिहून दिली होती, तेव्हा ती घ्यायला वेळ लागला. नंतर राजश्री म्हणते की राणी चल, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तेव्हा राणी राघवला म्हणते की हे औषधं तुम्ही सिंधूला देशील का. राघव म्हणतो ठीक आहे, आणि राणी ही राजश्री सोबत निघून जाते. राघव हा सिंधूकडे दरवाजात येतो. इकडे सिंधू व्हिडिओ कॉलवर बोलत असते. यश म्हणतो की अगं, इकडे गावाकडे म्हणतात की आमची डॉक्टर काकू कधी येणार आहे. आता हे ऐकून मात्र राघवला जलस फील होत असतं. मंगेश म्हणतो की त्यांना उत्तर देऊ देऊ मी कंटाळलोय, मी त्यांना सांगतो की झाशीच्या राणी गेल्यात मोहीम लढवायला. हे ऐकून मात्र सिंधू हसू लागते. राघव मात्र ते सर्व ऐकत असतो. तर सिंधू हसू लागते. तेव्हा मंगेश म्हणतो की अशीच हसत राहा आणि झाला ना तुझा मूड ठीक तर. त्यावर सिंधू हसू लागते. तर राघवला खूप जलस फील होतं आणि रागाने राघव मात्र दरवाजात पिशवी ठेवून तिथून निघून जातो. सिंधूचे लक्ष राघवकडे जाऊन सिंधू म्हणते की मंगेश, मी तुला नंतर कॉल करते. मंगेश म्हणतो ठीक आहे सिंधू, बाय. दुसरीकडे रागाने राघव पुन्हा बेडरूम मध्ये येतो. तेव्हा कडे बघून मधू म्हणते की काय झालं राघव, मला सांगू शकतो. तेव्हा राघव म्हणतो की काही नाही, आणि तेवढ्यात राजश्रीला दिलेलं वचन की तू राणीला कधीच दुःख देणार नाही, प्रॉमिस केल्याचे हे आता राघवच्या डोळ्यासमोर येतं. राजश्री म्हटलेली असते की राघव, तू राणीला नेहमी सुखात ठेवशील असं वचन दे. तेव्हा राघवने राजश्रीच्या हातावर हात ठेवून राघवने राजश्रीला ते वचन दिलेलं असतं. नंतर राघव हा राणीचा हात आपल्या हातात धरून तिला आरशासमोर बसवून, नंतर राघव हा प्रेमाने राणीसाठी घेतलेला राणी हार आपल्या हातात घेऊन प्रेमाने तो राणीच्या गळ्यात घालू लागतो. तेव्हा राणी खूप खुश झालेली असते. तेव्हा राघव तो हार राणीच्या गळ्यात घालून म्हणतो की हार तुझ्या गळ्यात खूप सुंदर दिसतोय मधू. त्यावर हसतच मधू म्हणते की थँक्यू राघव. पाठीमागून दरवाजात आलेली सिंधू त्यांना बघते. तो म्हणते की हा हार माझा खूप लकी आहे राघव. आरशात बघून राणी विचार करते की या क्षणाची मी ती वर्षापासून वाट बघितली राघव, या क्षणाची वर्षापासून वाट बघत होते मी खूप खुश आहे राघव. असा विचार राणी ही राघवकडून
कडे बघून करत असते. मात्र ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू तिथून निघून बाहेर येते. सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सिंधू विचार करते की सिंधू म्हणते की मनाशी, सिंधू तू जर हार मानली तर सावीला कसा आधार देशील तू? सावीने जर तिच्या बाबांबद्दल विचारलं तर तिला काय सांगणार आहे सिंधू? आता सिंधूच्या डोक्यात विचार येतो. सिंधू विचार करते की लवकरात लवकर विनूची ट्रीटमेंट करून आपल्याला इथून जायला हवं. त्यानंतर आता आपण जी अंगठी विकली तीच मधूने विकत घेतल्याची सिंधूला समजून सिंधू मधूकडे म्हणते की मी जे अंगठी विकली तेच तू विकत घेतली. वर मधू म्हणते की अगं तू तर विकली होती ना. मधू म्हणते की ती अंगठी तुला परत हवी का? फाईन सिंधू, मी ती अंगठी तुला पुन्हा देते. त्यावर राघव म्हणतो की बस आता, ती अंगठी कोणालाही द्यायची गरज नाहीये. मधू, इथून पुढे त्या अंगठीवर फक्त तुझाच अधिकार आहे असणार आहे मधू. मात्र ते ऐकून सिंधूला मात्र मोठा धक्काच बसतो. राघवने मधूला सिंधूला ती अंगठी द्यायची नाही. मात्र ते राघवचे बोलणे ऐकताच मधू सुद्धा खूप खुश झालेली असते. आता सिंधू ही विनूची ट्रीटमेंट करून ते सत्य हे राघवला कसं समजतं आणि ती अंगठी सिंधूला देऊन राघव आणि सिंधू पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिका बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.